बरं झालं डिंग्या झोपेल हाय. डार्लिंग शांताबाई, माई जान, घरात कोणीच नाही हाय. लय दिवस झाले तू पप्पीच नाही घेतली. एक पप्पी घेऊ दे ना. आता काहीच नाही, पप्पी नाही ना झप्पी नाही. रात्री येईन मी 9 वाजता, मस्त तुझ्यासोबत झोपीन. कर आता छिच्छी. इतक्या दिवसाची म्हणतो शोटर घाल, थंडी हाय, बिमार पडशील. नाही तात मस्त होबासक्या मारायला बनेनवर हिंडस. पडला आता बिमार, चादर लावा आणाचा. चुलीजवळ गोयान औषधी ठेवेल हाय, सकाळ संध्याकाळची. आठवणीनं घेऊन घे जो. तू कुठे चालली? शेगावच्या आजीची तब्येत नाही चांगली, तिले पाहायला चालली. मग 2-3 दिवस राहीन म्हटलं तिच्याजवळ. तू आजीले पाहायला चालली तर आमचा स्वयंपाक कोण करीन? तू आजी करीन ना. आजी तर 3 दिवस झाले घरीच नाही, लग्नाला जायला हाय. मग कशी बनवीन? आज संध्याकाळी येऊन राहिली ना, मी नाही तदलोक करते तुझी आजी स्वयंपाक. तसे कायच काम असते त्या म्हातारीले. चालली मी घरा इकडे पाहिजो. आता मी माया इकडे पाहू की घरा इकडे पाहू? तू तुझ्या इकडे पाय, तुझ्या बापाला सांगतो घरा इकडे लक्ष द्याले. मी येतो तदलोक. मम्मी, आता काय हाय? तू तिकडे चाललीस तर मला 10 रुपये देऊन जाय ना. मी एखादं कुरकुऱ्याचं पॅकेट खाऊन घेईन. पहिले चांगला होय, मग खाय ते कुरकुरे मुरकुरे. हे असं खाऊनच तर तुझी तब्येत खराब झाली. दे ना व माय. जास्त शांतपणा करून राहिला काय? देऊ काय एक ढुंगणावर लात? राहू दे, जाय तू. तब्येत खराब असल्यावरही कुरकुरे खायचे आहेत या हरामखोराले. भैतार तोंडाच्या, शिक्कम मारली तू ना आता. आता आली तर मारली. तुले माहीत आहे ना मी बाहेर चालली. मग 2 मिनिटं कंट्रोल नाही करू शकत होता काय कुत्रे? अहो माय, मला सर्दीच्यानं शिका येऊन राहिल्या, मी कंट्रोल नाही करू शकत. आता 2 मिनिटं थांबा लागीन, दुसरी शिक येतात लोक. आता 2 मिनिटं काय करू मी? काय झालं व? काय बोलून राहिली? हरामखोरा, तूनं जाणून शिक रोखली नाही हाय की मी गेली नाही पाहिजे म्हणून. नाही व माय. थांब रे तू. कुठे चालली बॅग घेऊन? अहो मी माझ्या आईच्या घरी चालली, तिची तब्येत नाही चांगली. 2-3 दिवसाने येईन, घरा इकडे पाहिजा. अव तू आत्ताच तर आली, 2-3 दिवस झाले. उठली सुटली की चालली माईच्या घरी. काही नाही जा लागत वय घरात. माझ्या आईची तब्येत लय खराब आहे, आयसीयूत ठेवेल आहे तिले. मी तर चालली, घरा इकडे पाहिजा. कुठे चालली व सविता? अहो ताई, माझ्या आईची तब्येत खराब आहे म्हणून आईले पाहायला चालली. राहून येईन म्हटलं मग 2-3 दिवस. जास्त खराब आहे का व आईची तब्येत? हाव, आयसीयूत ठेवेल आहे. हाव काय व? बरं जातो मग मी, एसटी येतच अशीन. हाव हाव, जाय लवकर. सवितीच्या घरी जाऊन तिचा पेटीकोट चोरतो. तसंही ते आता घरी नाही, तिची सासू लग्नाला जायला आहे अन सासरा कामाले. अन घरी तर आता फक्त गण्या आणि त्याचा पोरगाच असेल. अन गण्यासोबत तर माझ्या जुनं लफडं आहे. ते माझ्या नवऱ्याले अन गण्याच्या घरच्याईले माहीत पडलं होतं म्हणून आम्हाला थोड्या दिवसासाठी बंद करायला लागलं. पण आम्ही ना आमचं लफडं बंद थोडी ठेवलं. फोन आला की चालली माईच्या घरी. कधी मायच बिमार असते, कधी भाऊच बिमार असते, कधी बापाले हार्ट अटॅक काय येते, तर कधी तिची शेजारीन बायतीनच होते, कधी तिच्या गावात भंडारा असते. उठली सुटली की चालली माईच्या घरी. 2-2 दिवसानं स्वयंपाकही करत नाही, उपाशीच राहा लागते. आताही सकाळचा स्वयंपाक करून गेली की नाही काय माहीत, मला करताही येत नाही. आई जाऊन बसली कोणाच्या न कोणाच्या लग्नाले. ते असती तर तिले करायला लावला असता स्वयंपाक. एकटे एकटे काय बोलून राहिले देवरची? अरे वहिनी, आता काय सांगू. सविता तिच्या मायच्या घरी गेली. तिच्या मायची तब्येत नाही ना चांगली. हाव, मले माहीत आहे. सविता जाता जाता भेटली ना मले, म्हणून म्हटलं चला आपल्या प्याऱ्या देवरजीची भेट घेऊन येऊ. ओळखता की विसरले? अरे वहिनी, मी तुम्हाला कसं काय विसरू शकतो. 3 वर्ष पहिले आपलं किती मस्त प्रेमाचं लफडं होतं. हो, सगळंच आठवण आहे तुम्हाला तर. अहो, ते आपलं लफडं सविती आणि माझ्या माईले माहीत पडलं म्हणून मी तुम्हाला भेटू नव्हतो शकत. अहो भेटायचं तर सोडाच, तुम्ही ना तर मला फोन बी नाही केला. अहो वहिनी, मी ना कोणाला बी फोन लावला की सवितीची माय फोन अहो वहिनी, मी ना कोणाला बी फोन लावला की सविती माया फोन चेक करते आणि तिले गावातल्या सगळ्या बायाचे नंबर तोंडपाठ आहे. मग मी ना तुम्हाला फोन लावला की बरोबर तिले समजते. हाव, जाऊ दे आता. मी म्हणून राहिली घरी कोणीच नाही, आपण दोघंच आहे फक्त. हाव, कोणीच नाही. चला ना मग 3 वर्षा पहिलीच्या आठवणी जाग्या करू. करू आठवणी जाग्या करू.
रोमॅन्स बी करू, पण रात्री. रात्री? हाव रात्री. हे पा, सविती 4-5 दिवस येत नाही. तुमची आई बी लग्नाले जायल हाय, त्या बी 1-2 दिवस येतीन नाही. अन तुया बाप तर अठी नसतेच, तो तर कामाला जायल हाय. अन राहिला तुया पोरगा, तो तर बिमार हाय, तो तर झोपेलच राहीन. रात्री येईन, मग मस्त तुझ्याजवळ राहीन, तुया जोडच झोपीन, मस्त गोष्टी करू, रोमॅन्स करू. बरं मग रात्री ये जा. रात्री तर येईन, पण मी काय म्हणतो, काय? माझं एक काम करता काय? काय काम आहे? काम हे हाय की 2 दिवसा पहिले सवितीने एक पेटीकोट आणला. हां. तर तो पेटीकोट मले पाहिजे, मला लय आवडला, तर तो द्या ना मले. सविती जोडून घे जा, सविती येईन ता. सवितीले मागितला होता मी न, तिनं नाही म्हटलं. तुम्हीच द्या ना मले. खोलीत चला, देतो मग. कधी येते हो माय हे एसटी? 11चा टाईम आहे, आता तर 11:05 झाले. निघून तर नाही गेली एसटी. लवकर आली तर लवकर जाता तरी येईन, लवकर पाहता येईन माया मायले. काय झालं तर हमेशा बिमारच पडत राहते. रिंग 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 रिंग. आता कोणाचा फोन हाय? हॅलो. बाई, मी म्हणत होतो तू काही येऊ नको. तू सासू आली, आईले पायाले, तू घरीच राह. डिंग्याची काळजी घे, त्याची तब्येत नाही ना चांगली. घरीच राह, घरा इकडे पाय. बरं, आई आल्यास तर आता मी काय लिहू? बरं, ते जाऊ दे. आपल्या आईची तब्येत कशी आहे? आईची तब्येत चांगली आहे. ठीक आहे, ठेव मग, घरी जातो मी आता. माया बाप या शांताबाई सोबत, ते बी आमच्या बेडरूम लॉक. यायचं लफडं अजून चालूच आहे वाटते. मी झोपेची ऍक्टिंग करतो, हे बोलतात तदलोक. बरं झालं डिंग्या झोपेल हाय. डार्लिंग शांताबाई, माई जान, घरात कोणीच नाही हाय. लय दिवस झाले तू पप्पीच नाही घेतली. एक पप्पी घेऊ दे ना. आता काहीच नाही, पप्पी नाही ना झप्पी नाही. रात्री येईन मी 9 वाजता, मस्त तुझ्यासोबत झोपीन. बापरे, माया बाप तर चांगलाच हरामखोर निघाला. कोणी घरी नशाचा चांगलाच फायदा उचलला यानं. मस्त मजा करतात आता रात्री. हे पा, मी रात्री येईन तुमच्याजवळ, झोपीन, मस्त मज्जा करू. तुम्ही फक्त आता उशीर नका करू. मीनं जे सांगितलं ते करा लवकर. पेटीकोट आणा फक्त. हाव आणतो. हा ढिंग्या झोपेल आहे की जागा आहे? डोळे तर उघडेच दिसू राहिले याचे. झोपेल हाय वाटते. खराटी घेऊन राहिला जोऱ्यात. झोपेलच हाय वाटते. हे पाय, हे 2 आहेत. तुले जो आवडीन तो घेऊन जाय फुकट. मले हा पिवळ्या कलरचा आवडला, हा नेतो मी. हा बुडा तर पेटीकोट बी देऊन राहिला, हरामखोर वानाचा. पाय किती मस्त दिसून राहिला खोलल्यावर. हाच पेटीकोट घालून जाईन मी माझ्या बहीणच्या पोरीच्या लग्नात उद्या. रात्रीचं ध्यानात आहे ना, रात्री याचं आहे म्हणून. हाव, रात्री 9 वाजता येतो मी. अरे, कोण हाय? सविता, तू 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 तर तुझ्या आईले पायाले जाऊन राहिलती ना? अहो ताई, आमची हे बुडी गेली ना माया आईले पायाले, म्हणून माया भाऊ म्हणे तू राहू दे म्हणे, डिंगाची तब्येत चांगली नाही तर तू त्याच्याकडे लक्ष दे म्हणे. इकडे काही येऊ नको, तू या सासू आली तर. आई, बाबाचं लफडं चालू आहे या शांताबाई सोबत. पप्पी झप्पीची गोष्ट चालू आहे. 9 वाजता भेटणार होते हे. अन हा जो पेटीकोट आहे ना शांताबाईच्या हाती, हा तुयाच आहे. बाबा देऊन राहिले शांताबाईले फुकटात. काय? थांबा रे तुम्ही, हरामखोराई हो. मारून लागले मला, हा डिंगेच्या बापाचं मारून टाक.